कधी फ्लॉवर घालून कालवा बनवलात का? नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण अवघ्या 10 मिनिटात मस्त मसालेदार सुखं कालवा बनवणार आहोत। मासळीचं कालवण, फ्राय खूप रेसिपीज बघितलेले आहेत, पण जेव्हा कधीही आपल्याला गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत काहीतरी खायचं असतं तर सुखं काहीतरी आठवतं। आणि जेव्हा कालवा असतात तेव्हा काय 5 मिनिटाची गोष्ट असते। तर जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साइडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला सर्व माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील। सुखं कालवं बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे कालवं। तर इथे 1 वाटी भरून मी कालवं घेतलेली आहेत। ही कालवं साफ केलेली कालवं आहेत। जेव्हा कधीही तुम्ही कालवं आणता बाजारातून किंवा कोणी विकायला असतात तेव्हा त्याच्यामध्ये अशी कस असते, म्हणजे थाळ असतं त्याच्यामध्ये, ते दाताला कचकचतं आणि ते काढलं पाहिजे। तर एका बाजूला दाबून ते काढावं लागतं आणि 2 ते 3 वेळा पाण्यातून धुवून काढावं लागतं आणि पाणी कितीही काढलं तरी पाणी सोडत राहतं, म्हणून आणल्या साफ करून लगेच बनवायचं। आणि जर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचं असेल तर असंच ठेवू नका, पाण्यामध्ये ठेवायचं असतं, म्हणजे ते खराब होत नाही, काळपट पडत नाही। बाकीचे साहित्य रेसिपी करताना मी दाखवेन। आता सुरुवात करायच्या आधी पुन्हा 2 वेळा पाण्यातून धुवून घ्या, म्हणजे जे पाणी सुटलेलं असेल ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। आता तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करा। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्ता आणि 2 चमचे ठेचलेलं लसूण आपण घालणार आहोत। आलं वगैरे घालायचं नाहीये, फक्त लसूण। तेलावर परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला आपण घालणार आहोत। कांदा सुद्धा हलकासा मऊ पडेपर्यंत आपल्याला याच प्रकारे परतून घ्यायचं आहे। कांदा एकदा काय परतून झालं तर याच्यामध्ये घालूया आपण 1 वाटी फ्लॉवर। फ्लॉवरचे तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत। फ्लॉवर हलकसं शिजेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण आत्ताच चवीपुरतं मीठ घालणार आहोत, म्हणजे नंतर मीठ घालायला नको। मिठाचं पाणी सुटल्यामुळे कांदा आणि फ्लॉवर बऱ्यापैकी मऊ पडेल। हलकसं मऊ पडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया मसाले। आता आगरी रेसिपी आहे म्हणून आगरी साहित्य आपण घालणार आहोत। सिम्पली स्वादिष्ट हळद घातली 1 चमचा आणि 2 चमचे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला। तिखट हवा असेल तर तुम्ही एखादा चमचा आणखीन वाढवू शकता, कारण जेव्हा आपण काळ्याचे गोळे घालतो पाणी सुटत राहील आणि त्यामुळे तिखटपणा सुद्धा त्याचा कमी होतो। म्हणून जर तिखट हवा असेल तर 1 चमचा वाढवू शकता किंवा 2 चमचे पुरेसे आहेत। या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। कोथिंबीर आपण शक्यतो शेवटी घालतो गार्निशिंगसाठी, पण आता जेव्हा कोथिंबीर घालून तुम्ही परतून घेणार तेव्हा कोथिंबीरची चव त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि त्यामुळे चव थोडीशी वेगळी लागणार आहे आणि छान लागणार आहे। हळूहळू परतून घेताच तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे, कारण जसं मी सांगितलं काळ्याचे गोळे पाणी सोडत राहणार शेवटपर्यंत। आता फक्त झाकण देऊन आपल्याला 5 मिनिटं शिजवायचं आहे। मीडियम फ्लेमवर, फ्लेम लो करायची नाहीये। आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी होतं ते आटलेलं आहे। काळ्याचे गोळे जे आहेत ते श्रिंक झालेले आहेत, म्हणजे छोटे झालेले आहेत। फ्लॉवर सुद्धा शिजलेला आहे, जास्ती वेळ लागत नाही। हे बघा, चेक करून बघूया। हे बघा फ्लॉवर शिजलंय आणि काळ्याचे गोळे म्हणजे कालवं सुद्धा आपले छोटे एकदम बारीक झालेले आहेत। आता याच्यामध्ये 3 छोटे चमचे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे। चमचा छोटा आहे बघा, मोठा असेल तर फक्त 2 घाला आणि अर्धा चमचा सिम्पली स्वादिष्ट गरम मसाला। फक्त आता या प्रकारे मिक्स करून घ्या। एखादा मिनिट शिजवा लो फ्लेमवर, कारण पाणी आटलेलं आहे। हाय फ्लेमवर शिजवत राहणार तर करपण्याची शक्यता आहे आणि जास्ती आटल्यामुळे खाताना घशाला घास बसू शकतो, म्हणून खूप जास्ती आपल्याला आटवायचं नाही आहे। परफेक्ट झालेला आहे। आता मस्त गरमागरम कालवं गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करूया। सिम्पली स्वादिष्ट मध्ये खूप साऱ्या माशांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। कालवण असो, सुखं किंवा फ्राय, कोळंबी असो, पापलेट असो, जिताडा, रावस, जे नाव घ्याल ती रेसिपी आपल्या सिम्पली स्वादिष्टवर आहे। कुठलीही रेसिपी हवी असेल तर फक्त टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट। तर मंडळी, आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल। आता वेळ नसेल, झटपट काहीतरी बनवायचं असेल किंवा नवऱ्याचं टिफिन बनवायचं असेल तर फक्त अशी कालवं बनवा, सोबत गरमागरम भाकरी द्या आणि काम झालं। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट आणि शेअर करायला बाकी विसरू नका। आणि हां, सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, गरम मसाला किंवा हळदी पावडर जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आणि वेबसाईट ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ऑर्डर प्लेस करू शकता। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।